आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे गाढवाला मिळाली शिक्षा. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोतं मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओढा पार करावा लागत असे. एक दिवस गाढवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक गाढवाला उठवण्यास मदत करतो आणि मग ते दोघे पुन्हा चालू लागतात. थोडेसे मीठ पाण्यात विरघळल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि ते खूप आनंदी होऊन पुढची वाटचाल करू लागते. आता दररोज गाढव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसरू लागते. गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचा ठरवतो. दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो. गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घसरल्याचे नाटक करते आणि पाण्यात पडते. आज पण त्याचा मालक गाढवाला उठवण्यास मदत करतो, पण गाढवाला काही उठता येत नाही, कारण कापसाने पाणी शोषून घेतलेले असते. त्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी जड झालेले असते. अशा प्रकारे गाढवाला चांगली शिक्षा मिळते. तर या गोष्टीचं तात्पर्य काय? तर नेहमी आपल्या कामाशी प्रामाणिक राहावे, नाहीतर एक दिवस आपणच तोंडावर पडतो. तर मित्रांनो, गोष्ट आवडली का? मग लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. थँक्यू.